नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहर म्हणजे पुणे आणि या पुण्यामध्ये एक महत्त्वाचा चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक। 1930 सालाच्या दरम्यान या अप्पा बळवंत चौकातून जे अनेकानेक रस्ते वेगवेगळ्या दिशेला फुटतात त्यापैकी एका रस्त्यावर साधारण फरलांगभर अंतरावरती आपल्या वडिलोपार्जित घरामध्ये विठ्ठल रामचंद्र गोसावी म्हणजे त्यावेळचे गोसावी बुवा हे कीर्तनकार राहत होते। अक्षीकर बुवा, काशीकर बुवा, कात्रे बुवा, कान्हेरे बुवा आणि गोसावी बुवा असे त्यावेळेला नामवंत कीर्तनकारांची एक मांदियाळी पुणे शहरामध्ये लोकांचं मनोरंजन आणि समाज प्रबोधनाचं काम अतिशय निखालसपणे नीटसपणे करत होती। अध्यात्माचा धागा घेऊन आजच्या सामाजिक जाणीवा सामाजिक प्रश्नांना कुठेतरी तोंड फोडून समोर बसलेल्या श्रोतृवृंदांना काहीतरी चांगल्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणं ही त्यावेळेला सगळे कीर्तनकार आपली एक जबाबदारी मानत असत। आणि हे कीर्तन म्हणजे नृत्य, नाट्य, काव्य, विनोद, हास, उपहास या सगळ्याचा एकत्र विणलेला एक अतिशय सुंदर असा गोफ असे। सर्वसाधारणपणे 4-4.5 तास चालणारे हे कीर्तन एकटे बुवा म्हणजे कीर्तनकार बुवा आणि त्यांचे 2 किंवा जास्तीत जास्त 3 साथीदार या एवढ्या भांडवलावर लोकांना अक्षरशः खिळवून ठेवत असत। यामध्ये एक ते गोसावी बुवा होते। त्यांना एक दैवी देणगी लाभलेली होती आणि ती म्हणजे हजर जबाबीपणा। अर्थात त्यावेळच्या सगळ्याच कीर्तनकारामध्ये हा हजर जबाबीपणाचा एक झरा कायम वाहत असे, पण या आपल्या झऱ्याचं नदीमध्ये आणि नंतर समुद्रामध्ये रूपांतर केवळ आमच्या गोसावी बुवांनी केलं। कीर्तनाला उभं राहिल्यानंतर पूर्व रंग उत्तर रंग असे ते 2 रंग म्हणजे 2 पाठ असतात। त्यापैकी पूर्व रंगामध्ये एखादा श्लोक किंवा ओवी घेऊन बुवा 2.5 तासांपर्यंत आपल्या मधुर वाणीने आणि आपल्याला असलेल्या ज्ञानाने समोर बसलेल्या लोकांना अक्षरशः दिपवून टाकत असत। मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक सामाजिक जाणीवा आणि सामाजिक विषयांना प्रत्येक बुवा आपापल्या पद्धतीने तोंड फोडत असे आणि समाजाचा कान पकडून त्याला गदा हलवून सन्मार्गावर म्हणजे सामाजिक जाणीवेच्या मार्गावर चालत राहण्याचा किंवा यापुढे चालण्याचा एक संदेश सहजपणे देत असे। आता या कीर्तनाला जे लोक जमलेले असत ते सगळेच काही भाविक किंवा सरळ मार्गी नसत। कधीतरी टार्गटपणा म्हणावा असा कोणीतरी टार्गटपणा करे आणि त्यावेळेला या कीर्तनकार बुवांचा खरा कस लागत असे। एकदा गोसावी बुवांनी ज्ञानेश्वरीची एक ओवी घेऊन आपल्या कीर्तनाला सुरुवात केली होती। ज्ञानेश्वरांबद्दल ज्ञानेश्वरीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे पदर उलगडून दाखवण्याचं काम त्यांचं सुरू होतं। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये धाग्याला धागा जोडावा तसं एखादं वस्त्र विणल्यासारखं या गोसावी बुवांचं कीर्तन सुरू होतं। मध्येच एक उल्लेख आला की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली। आता त्याच्यामध्ये म्हणजे समोर बसलेल्या श्रोत्यामध्ये एक 30-32 वर्षाचा थोडासा टार्गट म्हणावा असा आणि लोकांचा रसभंग करण्यामध्ये काही वेळेला काही लोकांना जो अत्यानंद होतो तसा अत्यानंद मिळवण्याची एक सवय असलेला गृहस्थ किंवा श्रोता बसलेला होता। आता बुवांनी जेव्हा सांगितलं की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली
त्यावेळेला तो पटकन उभा राहिला, म्हणजे मगाशी वर्णन केलेला तो टार्गट 30-32 वर्षाचा माणूस, आणि म्हणाला, बुवा हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये किंवा पुराण काळात ठीक आहे, पण आज असा कोणी आहे का हो की जो भिंत चालवेल? आता हा प्रश्न म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकावा असा होता. सगळे लोक थोडा वेळ स्तंभित झाले, पण बुवानी आपल्या कौशल्याने म्हणजे हजरजबाबीपणाने त्याही ठिकाणी पटकन बाजी मारून दिली. ते म्हणाले, आणखीन कुणी कशाला, मीच आहे म्हणे भिंत चालवायला समर्थ. आणि बुवांनी इतकं छाती ठोकपणे सांगितल्यावर सगळ्या श्रोतृवंद्राचे डोळे विस्फारले आणि ते टकामका या बुवांकडे पाहू लागले की बुवा असं बेधडकपणे कसं म्हणतायत की बाकी कोणी कशाला, मीच आहे भिंत चालवायला तयार. क्षण 2 क्षण गेल्यानंतर आपला उत्तरार्ध म्हणजे त्याच्या पुढचं बुवाने सांगितलं की फक्त म्हणजे त्या माणसाकडे अंगुली निर्देश करून सांगितलं की फक्त तू चांग देवासारखा वाघावर बसून ये, म्हणजे मी भिंत चालवायला तयार आहे. हास्याचा एक कल्लोळ किंवा मोठा स्फोट झाला. ज्याने हा टार्गेटपणा केला होता तो गुपचूप खाली बसला आणि थोड्या वेळाने सरकत सरकत त्या गर्दीतून कधी निघून गेला हे लोकांना कळलं नाही. असे हे गोसावी बुवा वर्षाचे 365 दिवस जवळजवळ आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बिझी किंवा एंगेज असत. आता या बुवांचा जो परिवार होता, म्हणजे ज्या ठिकाणून नित्यनियमाने गोसावी बुवांना कीर्तनासाठी आमंत्रण येत, तो पुणे शहरापासून सातारा रस्त्यापर्यंत आणि त्याच्याही पुढे साताऱ्याहून खाली कोकणामध्ये उतरून कोकणाच्या एका टोकाला असलेल्या मंडणगड या गावापर्यंत पसरलेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी असलेली देवळं, त्यांच्यामध्ये होणारे उत्सव, आणि एकदा बुवांचं कुठच्याही एका उत्सवामध्ये कीर्तन झालं की पुढच्या वर्षी तो जेव्हा उत्सव परत येईल तेव्हा मागच्या वर्षी कीर्तन ऐकलेले केवळ गोसावी बुवांसाठी हट्ट धरून बसत. गोसावी बुवांचा प्रपंच तसा आटोपशीर होता. घरी एक पत्नी गीता, एक मुलगा धनंजय, त्याची पत्नी द्वारका आणि 2 गोजीरवाणी मुलं उमेश आणि महेश. गोसावी बुवांचा मुलगा धनंजय पुण्यामधलेच एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होता. त्याची पत्नी द्वारका आजूबाजूच्या मुलांच्या छोट्या मोठ्या शिकवण्या घेऊन आपलं समाज उद्धाराचं काम करत असे, कारण या शिकवण्याचं ती एक छदामही त्यावेळेलाही घेत नसे. एखादा मुलगा गणितात कच्चा असेल, एखादा शास्त्रामध्ये कच्चा असेल तर त्या मुलाला थोडीशी मेहनत घेऊन इतरांच्या बरोबर आणून सोडण्यात या धनंजयच्या पत्नीला मनापासून आनंद वाटत असे. असं हे सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच 1935 साल उजाडलं आणि 35 साली पुण्यामध्ये आलेल्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये गोसावी बुवांचा 28 वर्षाचा तरणा ताठा मुलगा हे जग सोडून गेला. तो दुःखाचा डोंगर आपल्यावरती कोसळल्यावर ते दुःख करायलाही नियतीने गोसावी बुवांना वेळ दिला नाही, कारण पुढच्या 15 दिवसामध्ये धनंजयची पत्नी द्वारका ही सुद्धा त्याच पिवळ्या तापाने निवर्तली. एका पाठोपाठ एक जे 2 आघात झाले. करती सवरती घरातली माणसं म्हणजे आपला मुलगा आणि सून 15 दिवसाच्या अंतराने हे जग सोडून गेले. हे दुःख किती मोठं असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो. दुःखाचा असा कडेलोट झालेला असताना बुवा साहजिकच हबकले होते. शेवटी डोळ्यातनं पाणी काढून काढून ते सुद्धा संपून जातं की काय अशी परिस्थिती कुठेतरी येऊन ठेपली होती. बुवांचा मगाशी सांगितलेला जो सगळा प्रपंच म्हणजे मोठा संसार होता, त्या प्रत्येक गावातली लोक ही घटना त्यांना जेव्हा जेव्हा कळली त्याच्यानंतर लगेच सवड काढून बुवांना सांत्वनपर भेटायला येत होते. आणि त्यामुळे बुवांची
या दुःखावरची जरा जरा धरलेली खपली पुन्हा एकदा निघत होते आणि रक्त भळाभळा व्हायला लागत होतं. 6 महिने असेच त्याच अवस्थेमध्ये गेले. सकाळ दुपार संध्याकाळ केवळ एकच विचार बुवांना कुरतडत होता. बुवांकडे आपल्या वडिलोपार्जित कमावलेली अशी अलोट संपत्ती नव्हती आणि बुवा गावोगावी कीर्तन करून जे पैसे घरी आणत त्याच्यामध्ये सुखा समाधानाने राहता येईल एवढंच भागत होतं. जसे दिवस उलटायला लागले, 6 महिने होऊन गेल्यावर हळूहळू व्यवहाराच्या गोष्टी आता आपण सांभाळायला पाहिजेत असं बुवांना कुठेतरी वाटायला लागलं. पण पहिल्यासारखं पत्नी आणि मुलगा सुनेवर सगळं घर टाकून आपण महिने कीर्तन करत बाहेर राहणं आता आपल्याला शक्य होणार नाही याची एक बोचरी जाणीव बुवांना सतत होत होती. आता आपल्यावरती आलेलं दुःख जरा बाजूलाच ठेवून या मुलाच्या भवितव्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा उभं राहिलं पाहिजे हा विचार हळूहळू बुवांच्या मनामध्ये दृढ व्हायला लागला. पहिल्यासारखं गावोगावी जाता येणार नाही, कारण पत्नी आणि ही 2 गोजीरवाणी मुलं घरामध्ये टाकून आपण दिवसेंदिवस काही बाहेर राहू शकत नाही हे बुवाने कुठेतरी मान्य केलं होतं. आता काय करावं असा विचार करत असताना दुपारी आपल्या ओटीमध्ये आरामशीर बसलेले असताना बुवांना पटकन एक विचार सुचला की आता असं करून बघूया. त्यांच्या मनामध्ये असं आलं की गेली अनेक वर्ष आपण कीर्तन करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी महारत आहे, आपलं नाव चांगलं आहे, तर आता हाच वसा आपण पुढे न्यावा पण वेगळ्या पद्धतीने. आपण आता कीर्तनाची शाळा काढूया. म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण कीर्तन शिकवू आणि त्यांच्याकडनं जी फी म्हणजे पैसे आपल्याला मिळतील त्याच्यावर आपला चरितार्थ चालू शकेल. हा विचार जसं मनामध्ये आकार घ्यायला लागला तसं त्यांनी आपल्या बायकोला एक हाक मारून बोलावलं आणि तिच्या पुढे हा विचार मांडला की बुवा आता मी असं करू इच्छितो. त्यावर लगेच त्यांच्या पत्नीने मोडता घातला आणि सांगितलं की हे बघा, समाजामध्ये जी कीर्तनकारांची संख्या आहे ती हातावर मोजण्या इतकीच आहे आणि कोणीही आज कोणाकडे जाऊन कीर्तन मला शिकवा असं म्हणत नाही किंवा कीर्तनाची काही फार मोठी शाळा कॉलेज अजूनपर्यंत निघालेली नाही. पण आता या पणशी येऊन त्याची पत्नी थांबली आणि थोड्याशा संशयाने कुतूहलाने आपल्या पतीकडे म्हणजे गोसावी बुवांकडे बघायला लागली. गोसावी बुवाने तिला चेहऱ्यानेच काय बोलायचं ते बोल असा इशारा केल्यावर पणशी थांबलेली ती पत्नी पुढे बोलायला लागली की हे बघा, जेवढी मला माहीत आहे तेवढं तुम्हाला गाण्याचं ज्ञान आहे, कीर्तनामध्ये तुम्ही चांगल्यापैकी गाणं म्हणता, तर कीर्तनाचे क्लास काढण्यापेक्षा तुम्ही आता गाण्याच्या शिकवण्या सुरू करा किंवा घरी बसून आपण गाण्याची शाळा काढू. थोडा वेळ विचार केल्यानंतर गोसावी बुवांना हा विचार कुठे पटायला लागला आणि त्यांनी एका तिरमिरीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाजार गाठला. बाजारामध्ये त्यावेळेला जो पेंटर होता त्याच्याकडनं एक भली मोठी पाटी तयार करून आणले. पांढऱ्या पृष्ठभागावर निळ्या अक्षरामध्ये एकच शब्द लिहिलेला होता, संगीत शाळा. ती पाटी घरी आणून तिची पूजा करून 2-4 दिवसात येणारा चांगला एक मुहूर्त बघून ती पाटी त्यांनी आपल्या घराच्या बाहेर टांगून ठेवली आणि आता हे जे रोप लावलेलं आहे याला किती फळं फुलं पानं येतात ते थोडे दिवस शांत राहून बघत बसावं असा एक विचार केला. बुवांच्या नशिबाने त्यांना हात दिला आणि केवळ त्या एका पाटीमुळे आणि गोसावी बुवांचं जे नाव होतं त्या नावाच्या प्रभावामुळे 1-1, 2-2 विद्यार्थी या संगीत शाळेमध्ये स्वतःहून यायला लागले. बुवांचा हुरूप वाढला. बुवा गाण्यामध्ये थोडे बहुत तरी तरबेज होते. त्यांना त्यावेळची बाजाची पेटी म्हणजे ज्याला आपण आज हार्मोनियम म्हणतो ती चांगली वाजवता येत होती.
तबल्यावरही त्यांचा ठेका चांगला होता आणि त्यांचा एक ओळखीचा दोस्त होता जो कधी मध्ये हौशीने बुवांबरोबर साथीला बसत असे. तो व्हायोलिन चांगलं वाजवत असे. किशोर नावाचा हा त्यांचा सहअध्यायी होता. दोघांचे चांगले मित्रत्वाचे संबंध होते. आता जसे विद्यार्थी यायला लागले तसे बुवांचं शिकवण्यामध्ये अधिक लक्ष लागलं, कारण कोणतीही गोष्ट हातामध्ये घेतल्यानंतर ती पूर्ण ताकदीने तन मन एकत्र करून करायची, हा बुवांना लागलेला एक पहिल्यापासून चिकटलेला गुण होता. सुरुवातीला 2, मग 5 आणि 10 मुलं झाले तरी प्रत्येक मुलाला पूर्ण लक्ष देऊन नेकीने गाणं शिकवण्याचं जे व्रत बुवांनी मनापासून घेतलं होतं त्याला कुठे खंड पडला नाही. त्याच्यामध्ये कुठे हेळसांड किंवा टोलवाटोलवी किंवा आळस कधीही आसपासही फिरकलं नाही. आता बुवांच्या या संगीत शाळेमध्ये जे विद्यार्थी होते त्याच्यामध्येही काही गमतीचे भाग होते. आता याच्यामधला म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांमधला 40 ते 50% भाग असा होता, ते म्हणजे उपवर मुली. उपवर मुलींचे बाप आपल्या मुलींना मोठ्या आनंदाने या संगीत शाळेमध्ये नाव घेऊन प्रवेश घेऊन देत असत आणि गोसावी बुवांच्या हाताखाली त्यांना संगीताचे धडे घ्यायला लावत असत. आता उपवर मुलीच्या बापांचा त्यामागचा हेतू अतिशय शुद्ध असे आणि तो म्हणजे जेव्हा हिला दाखवायला नवऱ्याच्या घरी नऊ तेव्हा तिचं जे आपण गुणवर्णन करणार आहोत त्यामध्ये एका गुणाची भर घालता येईल, हिला चांगलं गाताही येतं. या एवढ्या एका शुद्ध हेतूने उपवर मुलींचे बाप आपापल्या मुलींना या संगीत शाळेमध्ये आणून सोडत असत. नंतर दुसरा जो एक वर्ग होता तो म्हणजे सरकारी खात्यातून निवृत्त झालेल्या लोकांचा. निवृत्तीनंतर बऱ्यापैकी पैसा आणि वेळ दोन्ही गाठीशी असे. राहिलेल्या अतृप्त इच्छा काही वेळेला खरोखरच एकदम उसळी मारून या लोकांच्या मनामध्ये उभारी घेत आणि मग त्यांची पावलं या संगीत शाळेकडे वळत असत. बुवा त्यांनाही मोठ्या सचोटीने शिकवत असत. तिसरा जो वर्ग होता तो थोड्याशा कुलीन किंवा महाजनांचा होता. त्यावेळेला पुण्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी अधिकारी होते, अंमलदार होते, जे पुण्यामध्ये बदली घेऊन ये 2-3 वर्ष पुण्यात काढत आणि नंतर एके दिवशी दुसऱ्या ठिकाणी निघून जात. पण समाजामध्ये या लोकांचं चांगलं वजन असे आणि या लोकांनाही आपण केवळ सरकारी काम म्हणजे खरडेगाशी न करता इतरही अनेक गोष्टीमध्ये पारंगत आहोत असं दाखवायची एक हौस असे आणि त्या हौसेच्या पोटी हे लोक सुद्धा या संगीत शाळेमध्ये म्हणजे बुवांकडे येऊन गाणं, कोणी व्हायोलिन, कोणी हार्मोनियम, कोणी तबला शिकायला बुवांच्या समोर मांडी घालून बसत असत. बुवांना यातून चांगला पैसा मिळायला लागला. याच्यामध्ये काही खरोखर चांगले तरुण होते की त्यांना वाटत होतं की फारसं शिक्षण आपल्या पदरी पडलेलं नाही, पण संगीत नावाची काही गोष्ट आपल्याला जन्मजात आवडते, त्याचा एक कास धरून आपण बुवांकडे जुजबी शिकून घ्यावं आणि मग पुढे बघता येईल. अशा उद्देशाने आलेले जे तरुण होते त्या तरुणांचं भाग्य खरोखरच बुवांच्या संगीत शाळेमध्ये अक्षरशः फळफळायला लागलं. त्यात असं झालं की बुवा ही जी 2-3 वाद्य होती ती पक्की यांच्याकडनं घोटून घेत. मग हे तरुण म्हणजे साधारण 20-22 वर्षाचे असताना बुवांच्या शाळेमधून त्यांच्या दृष्टीने त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर थेट मुंबई गाठत असत. त्यावेळेला म्हणजे 35, 40, 42च्या दरम्यान मुंबईमध्ये चित्रपटसृष्टी बहराला यायला लागली होती. मदन मोहन, शंकर जयकिसन, अनिल विश्वास, खय्याम यासारखे संगीतकार वाद्यवृंदाचं काम अतिशय नेटाने करत होते संगीत दिग्दर्शनाचं. आणि या संगीत दिग्दर्शकांना त्यांचा जो वाद्यवृंद असे म्हणजे एक मोठी वादकांची भली फौज असे, त्या फौजेमध्ये काही जे एकांडे शिलेदार लागत त्यांची जागा हे आमच्या गोसावी गुरुजींच्या संगीत शाळेमधून बाहेरलेले तरुण पटकन भरून काढत असत.
आणि गुरुजींनी म्हणजे गोसावी बुवांनी इतकं सगळं व्यवस्थित घोटून घेतलेलं असे की 2-4 परीक्षामध्ये यांची वर्णी चांगल्या चांगल्या संगीतकारांकडे अतिशय सहजपणे लागत असे. याच तरुणांमधला म्हणजे अशीच वर्णी लागलेला बुवांच्या शाळेतून बाहेर पडलेला एक तरुण होता, अर्जुन खोत. आणि अर्जुन खोत हा चांगला तबला वादक होता. तबल्याचं शिक्षण घेऊन त्याने मुंबई गाठलेली होते आणि त्यावेळचे जे ख्यातनाम संगीतकार होते, चित्रपट सृष्टीवरती आपला प्रभाव आणि ठसा उमटवणारे अनिल विश्वास यांच्याकडे हा अर्जुन खोत तबला वादक म्हणून लागला. याचा जो तबल्यावरचा हात होता तो अतिशय सफाईदार आणि अक्षरशः तबल्यामधून बोल काढण्यामध्ये याची बोटं अतिशय तरबेज होती. या त्याच्या गुणामुळे अनिल विश्वास सारख्या संगीतकाराचं थोड्याच अवधीमध्ये या अर्जुन खोतांकडे जास्त लक्ष द्यायला लागलं. 1948 साली मुंबईमध्ये तेव्हा तराना नावाच्या चित्रपटाची जुळणी सुरू होती. संगीतकार अनिल विश्वास, गीतकार राजेंद्र कृष्ण आणि बाकीचे इतर नामवंत कलाकार या चित्रपटामध्ये काम करणार होते. अशा या चित्रपटाच्या जेव्हा गाण्यांचं काम सुरू झालं म्हणजे अनिल विश्वासने राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या गाण्याला जेव्हा संगीत द्यायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी हे काम मुंबईच्या त्यावेळेला नावलौकिक प्राप्त झालेल्या अशा एका गायकाला दिलं होतं. त्यावेळेला पद्धत अशी होती की 2-4 दिवस कोणत्याही गाण्याची आधी रिहर्सल म्हणजे प्रॅक्टिस केली जायची. पूर्ण वाद्यवृंद, संगीतकार, गायक, गायिका असा सगळा संच कसून मेहनत करत असे आणि मग शेवटी ते गाणं रेकॉर्ड म्हणजे ध्वनिमुद्रित केलं जात असे. सिद्धहस्त कवी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या त्या गाण्याचे बोल होते, सीने में सुलगते है अरमा. या गाण्याला जेव्हा अनिल विश्वासने संगीत द्यायला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा हा जो गायक होता त्याची प्रॅक्टिस घेण्याचं ठरलं, त्याच्याबरोबर रिहर्सल करण्याचं ठरलं. कारण हे गीत द्वंद्वगीत होतं आणि या गायकाबरोबर जो दुसरा आवाज होता तो आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गायिका लता मंगेशकर यांचा होता. म्हणजे लता मंगेशकर आणि आमचा हा गायक या दोघांचं ते द्वंद्वगीत तराना या सिनेमासाठी अनिल विश्वास यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार होणार होतं. अनिल विश्वासने निवडलेला हा जो गायक होता त्याने मुंबईमध्ये त्यावेळेला आपला चांगला जम बसवलेला होता. 1924 साली लखनौमध्ये जन्माला आलेला हा गायक, त्याच्या घरी संगीताचं वातावरण अजिबात नव्हतं. तर त्याचं कुटुंब म्हणजे वडील, काका हे सगळेजण धान्याच्या व्यापारामध्ये होते लखनौ शहरामध्ये. पण या गायकाची मती थोडी वेगळी होती, गती त्याला प्राप्त होत होती आणि आई वडिलांचा आणि इतर नातेवाईकांचा विरोध पत्करून त्याने गाण्याच्या रस्त्यावरती आपले आस्ते कदम म्हणजे एक एक पावलं टाकायला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत लखनौमध्ये त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जे जलसे म्हणजे गझल गायनाचे रात्रीचे कार्यक्रम होत, त्या कार्यक्रमामध्ये या तरुणाची छाप पडायला लागले. लोकांना त्याचा दर्दभरा किंवा अतिशय अनवट असलेला आवाज पसंत पडायला लागला. लोक त्याचे दिवाने म्हणावे असे व्हायला लागले. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत याने या गझल गायनामध्ये इतकं नाव कमावलं की सतत वेगळेपणाच्या शोधामध्ये असलेल्या HMV कंपनीने या गायकाच्या गझलांची एक लॉंग प्ले रेकॉर्ड त्याच वेळेला काढली होती. वयाच्या 20व्या वर्षी हा गायक लखनौमधून उठला आणि कलकत्त्याला पोहोचला आणि सिनेमाच्या पार्श्वगायनामध्ये याचा प्रवेश झाला. कलकत्त्यामध्ये त्यावेळेला
बंगाली चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत होती आणि या बंगाली चित्रपटामध्ये बंगाली गाणं गाण्याच्या मिशाने याचा हा चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. 22 चित्रपटांसाठी यशस्वी पार्श्वगायन केल्यानंतर लोकांना ती सगळी गाणी बंगाली बाबूंना सुद्धा अतिशय पसंत पडल्यानंतर त्याला त्यावेळचं जे सगळ्यात मोठं शहर हिंदुस्थानातलं होतं मुंबई ते खुणावायला लागलं आणि एके दिवशी कलकत्त्यामधून आपला गाशा गुंडाळून हा तरुण मुंबईला आला. थोड्याच अवधीमध्ये त्यावेळेला चित्रपटसृष्टीवरती संगीतकार म्हणून अधिराज्य गाजवणाऱ्या मदन मोहन, शंकर जयकिसन आणि अनिल विश्वास या तिघांच्याही पसंतीला या तरुणाचा आवाज पडला. तिघेही आपली खास खास गाणी याच्यासाठी अक्षरशः राखून ठेवायला लागले आणि त्याच पठडीमधलं त्याच माळेमधला पुढचा मोती होता हे तराना सिनेमातलं गाणं अनिल विश्वास संगीत देत असलेलं राजेंद्र कृष्णाने लिहिलेलं, ज्याचे बोल होते सीने में सुलगते है अरमा. पण ही रिहर्सल चालू असताना कुठेतरी माशी शिंकली. एकदा नव्हे ती माशी अनेकदा शिकली. त्या दिवशी अनिल विश्वासना जे पाहिजे होतं ते या तरुण गायकाच्या गळ्यातनं काही म्हणता काही करूनही निघेना. अनिल विश्वासाने 1, 2, 5, 10 वेळा समजावलं, पण शेवटी त्यांनीही कुठेतरी हात टेकले आणि ते म्हणाले, ठीक है, अभी 8 दिन रुक जाते हैं, बाद में फिर से मिलके इसके ऊपर फिर से तालीम करेंगे. असं म्हणून अनिल विश्वासाने थोड्याशा कंटाळ्यानेच त्या दिवशीचं रेकॉर्डिंग म्हणजे रिहर्सल थांबवली. हा गायक जो होता तो थोडासा निराश झाला. त्याला गायनाची जाण होती, त्याचा आवाज अतिशय चांगला होता, पण त्या दिवशी अनिल विश्वासानं जे पाहिजे होतं नेमकं तेच याच्या गळ्यातनं काही केल्या बाहेर पडत नव्हतं. निराश झालेला गायक आणि निघून गेलेले अनिल विश्वास असताना त्या क्षणी आपल्या एका महत्वाच्या माणसाची तिथे एंट्री झाली आणि तो म्हणजे अर्जुन खोत, अनिल विश्वासांचा खास तबला वादक. अर्जुन खोताने या तरुण गायकाकडे जाऊन त्याला समजावणीच्या सुरात सांगितलं की आज अनिल विश्वासना या गाण्यामध्ये पलटे पाहिजेत. आता गाण्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तान, आलाप आणि पलटे असे मुख्यतः 3 प्रकार आहेत. माझं संगीताचं ज्ञान इथपर्यंतच मर्यादित असल्यामुळे त्याच्यावरती विशेष टिप्पणी मला काही करता येणार नाही, पण आपल्या गोष्टीच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते अर्जुन खोताने या गायकाला तरुणाला सांगितलं की अनिल विश्वासना तुझ्या गळ्यातून आज पलटे पाहिजेत. आता तो तरुण गायक त्याच्यावरती थोडासा चपापला. त्याने हा शब्द सुद्धा कधी ऐकला नव्हता. तो म्हणे पलटे पलटे म्हणजे काय असतं. अर्थात हे सगळं संभाषण हिंदीमध्ये. अर्जुन खोतानी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन खोत हा तबल्यावरती हात चालवणार असल्यामुळे त्यालाही आपल्या गळ्यातनं पलटे काढता येईना आणि त्याचाही नाईलाज झाला. पण अर्जुन खोत तसा डरणारा नव्हता. 5-10 मिनिटापूर्वीच अनिल विश्वासने 8-10 दिवसाची सुट्टी या गायकाला दिली होती. 8-10 दिवसानंतर पुढचं आपण बघू असं थोडंसं निराशेने म्हणून ते निघून गेलेले होते. तो धागा पकडून अर्जुन खोताने जवळचा एक कागद घेतला आणि त्या कागदावर पुण्याचा एक पत्ता लिहिला आणि सांगितलं की उद्याच्या उद्या तू पुणं गाठ आणि या पत्त्यावर जाऊन या माणसाला भेट, म्हणजे पलटे म्हणजे काय ते तुला समजावून तो सांगेल आणि तुला शिकवूनही सोडेल. अर्थातच अर्जुन खोतानी जो पत्ता लिहिलेला होता तो पुण्यातल्या गोसावी गुरुजींच्या शाळेचाच होता, गोसावी बुवांच्या संगीत शाळेचा. आता हा पत्त्याचा कागद हातात आल्यानंतर जावं की न जावं
हा यक्ष प्रश्न साहजिकच या तरुण गायकाला पडलेला होता. पण मरता क्या न करता या उक्तीप्रमाणे शेवटी त्याने मनाचा हिय्या केला आणि म्हणे नाहीतरी 8 दिवस आपल्याला मिळालेले आहेतच, तर हा एक प्रयत्न करून बघूया. आता हा त्याचा विचार पक्का झाल्यावर परत एकदा अर्जुन खोतानी त्याला हलवून जागं केलं आणि म्हणाला की एक बात याद रखना. म्हणजे काय? ते म्हणे तू असं कर की तू तुझं नाव शंकर सांग, कारण आमचे गुरुजी आहेत ते भोळे शंकराचे भक्त आहेत. त्यामुळे तू जर शंकर नाव सांगितलं तर ते तुला पटकन जवळ घेतील आणि हे जे काही पलटे नावाचा प्रकार आहे तो तुला पटकन आणि मनापासून शिकवतील. आता ह्या तरुण गायकाला हे आणखीन एक आव्हान त्याच्यासमोर उभं राहिलं असं वाटायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी या तरुण गायकाने आपली 4 चाकी गाडी काढली आणि ड्रायव्हरला बरोबर घेऊन थेट पुणे गाठलं. आप्पा बळवंत चौकातून निघालेल्या एका रस्त्याच्या दिशेने जाऊन आमच्या गोसावी बुवांची संगीत शाळा गाठली. आता आतमध्ये कसं जावं असा विचार करत असताना अंगणात उभ्या राहिलेल्या त्या तरुणाला गोसावी गुरुजींनी आतूनच पाहिलं आणि हा तरुण थोडासा मागे पुढे करतोय, त्याच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम आहे हे जाणवल्यावर त्यांनीच हाक मारून आदेश देऊन त्याला आतमध्ये बोलवून घेतलं. आता गुरुजींचा आतूनच आदेश आल्यावर या तरुणाचं काम थोडंसं सोपं झालं. वाटेमध्ये येताना त्याच्या मनामध्ये विचार होता की अर्जुन खोतानी जे सांगितलेलं आहे शंकर नाव सांग, त्याचं काय करावं. आता खरं हे शंकर नाव सांगण्यात या तरुणाला तसं काही गम्य नव्हतं, तसं त्याला वाटतही नव्हतं. पण त्याने सांगून पाठवलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्येही काहीतरी ज्ञानबाची मेख आहे आणि ते काही अंशी तरी गरजेचं असेल असं या तरुण गायकाला वाटत होतं. त्यामुळे मुंबईपासून पुण्यापर्यंत या एका प्रश्नावर त्याची चलबिचल होत होती. गोसावी गुरुजींनी आतून आवाज देऊन याला बोलवून घेतल्यानंतर मंत्रमुग्ध झाल्यासारख्या अवस्थेमध्ये तो त्या घराच्या 4 पायऱ्या चढला आणि गुरुजींच्या समोर जाऊन उभा राहिला. गुरुजींनी त्याला हातानेच विचारलं काय काम आहे वगैरे, तर त्याने आपली ओळख करून दिली. तो म्हणाला, पंडित जी, मैं तलत महमूद हूं. म्हणजे अर्जुन खोतानी पलटे शिकायला तलत महमूदला गोसावी बुवांकडे पाठवलं होतं. आता तलत महमूद हे नाव त्यावेळेला चांगल्यापैकी गाजणारं होतं. त्यामुळे गुरुजीही 1 मिनिट चक्रावले. गोसावी बुवांनाही आता पटकन काय करावं याचं काही भान पडेना. ते स्वतः पटकन आराम खुर्चीमध्ये बसले आणि जवळच असलेली बिनहातांची एक खुर्ची त्याच्यासमोर ढकलून ते म्हणाले, बैठो. आता लखनवी साज घेतलेला किंवा लखनवी अदा अंगामध्ये बाणवलेला किंवा लहानपण लखनौमध्ये काढलेला हा तलत महमूद गुरुजींच्या समोर खुर्चीवर बसणं शक्य नव्हतं. त्याने खुर्ची आपल्या हाताने बाजूला सारली आणि गुरुजींच्या पायाशी तो बसला. गोसावी गुरुजींनी त्याचे खांदे धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण परत परत विनंती करूनही त्याने ती मानली नाही. तो ठाण मांडून गुरुजींच्या पायाशी बसला. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये गुरुजींना आपल्या येण्याचं सगळं कारण सांगितलं की पलटे नावाचा जो काही प्रकार आहे तो आज तागायत मला माहिती नाही, पण आजचे जे संगीतकार अमुक अमुक चित्रपटाचे आहेत त्यांना माझ्याकडून पलटे काढून पाहिजेत. आता गोसावी बुवांना म्हणजे त्या शाळेतल्या गुरुजींना त्याच्यावर थोडंसं हसायला आलं. ते म्हणे, तलत महमूद सारखं गाजणारं नाव आज आपल्या पायाशी येऊन बसलाय आणि आपल्याकडनं म्हणजे ज्याचं स्वतःचं ज्ञान हे कीर्तनाला जेवढं संगीत लागतं तिथपर्यंतच मर्यादित आहे, अशा एका जुन्या कीर्तनकाराकडून हा पलटे शिकायला आलाय. गुरुजींनी जास्त वेळ घालवला नाही. त्यांना त्याच्या स्थानाची
आणि एकंदर महतीची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांनी त्याला विचारलं की बाबा पुण्याला येऊन आपण कुठे उतरला आहात. तोपर्यंत या तलत मेहपूदने उतरण्याचा काही विचारच केला नव्हता. तो चाचरत म्हणाला की 2-4 दिवस जर राहायला लागणार असेल तर मी पुण्यामध्ये कुठेतरी माझी सोय करीन. त्यावर गुरुजींनी गडगडाटी हास्य केलं आणि त्याला सांगितलं की बाबा तुझं नाव आणि बाकी सगळी तुझ्या भोवती असलेली प्रभा विचार करता तुला लवकरात लवकर पलटे शिकवणं मला भाग आहे. तुझा वेळ माझ्या इतकाच महत्वाचा आहे. असं सगळं बोलाचाली होत असताना गुरुजींनी पुढे एक निर्णय घेऊन टाकला की आप हमारे घर में ही रहोगे. तलत मेहमूदचा राहण्याचा प्रश्न संपला. पुढच्या 4-4.5 दिवसामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ अशी कडी मेहनत या तलत मेहमूदवर घेऊन गुरुजींनी त्याला संगीतातले पलटे म्हणजे काय हे पूर्णपणे शिकवलं, घोटून घेतलं. आणि 5व्या दिवशी हा तलत मेहमूद मोठ्या समाधानाने गुरुजींच्या पायाला हात लावून त्यांचे पुन्हा एकदा आशीर्वाद घेऊन मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर ज्या वेळेला अनिल विश्वासने पुढची तारीख ठरवली होती त्यावेळेला मोठ्या आत्मविश्वासाने तलत मेहमूद त्यांच्या समोर हजर झाला. परत एकदा त्या सगळ्या गाण्याचे बोल ऐकवले गेले, वाद्यवृंदाकडून वाजवले गेले आणि आता याला तू आपल्या स्वरांची साथ कर असा एका संगीतकाराचा म्हणजे अनिल विश्वासांचा आदेश आल्यावर तलत मेहमूदने ते गाणं म्हणायला सुरुवात केली. त्याचं ते खड्या आवाजातलं गाणं ऐकून क्षणभर अनिल विश्वासना आपल्या कानावर विश्वास बसेना. त्याने कान देऊन परत एकदा ऐकलं आणि त्यांना जे पाहिजे होतं तेच आज तलत मेहमूदच्या गळ्यातून बाहेर पडतंय याचा त्यांना विलक्षण आनंद झाला आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला लागला. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळेला लताबाईंबरोबर म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या लता मंगेशकर यांच्या समोर मोठ्या आत्मविश्वासाने उभा राहून या तलत मेहमूदने तराना सिनेमासाठी असलेलं ते सीने में सुलगते है अरमा हे गाणं अतिशय उत्तम रीतीने म्हटलं. आजही आपण तो आवाज ते गाणं ऐकू शकतो. त्यामागची मेहनत ही तलत मेहमूद इतकीच आमच्या गोसावी बुवांची म्हणजे संगीत शाळेच्या गोसावी गुरुजींची आहे आणि यांना जोडणारा जो धागा आहे तो तबला वादक अर्जुन खोत. त्यानंतर त्या गाण्याचं जे मानधन आलं म्हणजे त्या गाणं गायल्याबद्दल निर्मात्याकडनं तलत मेहमूदला जी रक्कम मिळाली ती रक्कम जशीच्या तशी त्याने पुण्याला जाऊन गोसावी बुवांच्या पायावर अर्पण केली. मुस्लिम धर्मामध्ये आपण जो धर्म करतो किंवा दान देतो त्यासाठी एक संकेत किंवा नियम सांगितलेला आहे. त्याला ते लोक जकात म्हणतात. आता जकात म्हणजे सर्वसाधारणपणे दान धर्म आपण एकूण मिळवलेल्या पैशापैकी त्याचा 40वा भाग दान धर्मासाठी खर्च करावा असा इस्लाममध्ये म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये एक आदेश आहे किंवा एक संकेत आहे. आता 40वा भाग म्हणजे टक्केवारीच्या भाषेमध्ये 2.5% होतात. त्यानंतर या तलत मेहमूदने 1968 सालापर्यंत म्हणजे जोपर्यंत हे गोसावी बुवा त्या शाळेचे गुरुजी हयात होते तोपर्यंत आपण काढलेला 40वा भाग म्हणजे 2.5% आपल्या कमाईचा जकात म्हणून नित्य नियमाने गोसावी गुरुजींना अर्पण केला. 1971 साली नूतन मराठी विद्यालयामध्ये तलत मेहमूद यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये 2 गाण्यांच्या दरम्यान
थोडासा वेळ काढून प्रेक्षकांशी संवाद साधून तलत महमूद यांनी आपण पुण्यामध्ये त्या काळी असणाऱ्या गोसावी गुरुजींकडे म्हणजे गोसावी बुवांकडे पलटे शिकायला 1948 साली आलो होतो ही बाब मोठ्या कृतज्ञ भावाने तिथे जमलेल्या प्रेक्षकांना सांगितली. आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे आणि तो म्हणजे अर्जुन खोताने तलत महमूदला गोसावी गुरुजींकडे पाठवताना तू आपलं नाव शंकर असं सांग असं का सांगितलं होतं. याचं कारण अतिशय सरळ आहे की तलत महमूद आणि गोसावी बुवांच्या धर्मामध्ये असलेलं अंतर. तलत महमूद मुस्लिम आणि गोसावी बुवा हे हिंदू. 1948 साली जे वातावरण होतं त्या वातावरणाला अनुसरून अर्जुन खोताला एक शंका आली होती की आपले गुरुजी या मुसलमानाला आपली विद्या द्यायला तयार होतील की नाही, आपल्या शाळेमध्ये याला प्रवेश तरी देतील की नाही. आता अर्जुन खोताचं या तलत महमूद साठी असलेलं जे काही प्रेम म्हणा किंवा आदर किंवा मदत करण्याची जी भावना होती त्याच्यामध्ये जो धागा होता त्या धाग्याने काही करून तलत महमूदला गोसावी बुवांकडनं पलटे शिकायला मिळाले पाहिजेत ही एक प्रखर भावना होती. आणि केवळ धर्मामध्ये असलेल्या भेदामुळे हा सगळा आपण मांडलेला डाव उसकटला जाऊ नये म्हणून अर्जुन खोताला त्यावेळेला जे सुचलं तेच त्यांनी केलं. इतके सावधगिरी, इतका दूरचा विचार एक अर्जुन खोत करू शकतो ही खरोखरच एक लक्षात घेण्यासारखी किंवा अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं म्हणतात ते हे असं. मला आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला असलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.